नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील 21,000 शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत। हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 21,793 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर तब्बल 183,85,89,956 रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे। राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 6,36,036 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 24 ऑगस्ट रोजी एकूण 5,086,30,00,000 रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या ज्या पात्र शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही त्यांनी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे। आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे। तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे। 24 ऑगस्टच्या लाभात धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1,398 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 8,38,39,773 रुपये जमा झाले आहेत। यापूर्वी जिल्ह्यातील 12,214 लाभार्थी शेतकऱ्यांना 105,86,00,000 रुपयांचा लाभ मिळाला होता। नवीन 21,793 लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची भर पडल्याने धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 34,007 शेतकऱ्यांना 289,72,44,666 रुपयांचा लाभ मिळाला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ला 2 जून रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर 15 जुलैच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या काही निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली। योजनेच्या कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खाजगी बँकांसह 53 बँकांनी सुमारे 32 लाख कर्ज खात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केली आहे। यात धाराशिव जिल्ह्यातील 97,873 शेतकऱ्यांचा समावेश आहे। 25 जुलै रोजी योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी राज्यातील सुमारे 16.96 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे। या यादीत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 46,915 थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे। मित्रांनो, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत। योजनेसाठी 22 आणि 30 जुलैच्या शासन निर्णयानुसार 7,001 कोटी रुपये तर 19 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार आणखी 4,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्यामुळे योजनेसाठी राज्य शासनाने एकूण 11,001 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। दरम्यान पहिल्या यादीत नाव असूनही आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करून घेणे। प्रमाणीकरणानंतर त्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम थेट जमा होणार असल्याचे पात्र शेतकऱ्यांनी तातडीने कारवाई करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे आणि या कर्जमाफीमुळे राज्यातील शेतकरी बांधव हा आर्थिक संकटातून मुक्त झालेला दिसून येत आहे आणि त्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद।